काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना 31 महिन्यांचा ग्रामपंचायत स्तरावरील कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नाही. यासह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात 25 ऑगस्ट रोजी ब्रह्मपुरी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात आला. आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांची या प्रसंगी उपस्थित होती. यावेळी शिष्टमंडळानं गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. ग्रामपंचायत स्तरावरून 31 महिन्यांचा थकीत दरमहा 1,000 रुपये कोरोना भत्ता त्वरित देण्यात यावा. ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती सचिव पदाचे दिलेले सामूहिक राजीनामा पत्र ताबडतोब स्वीकारण्यात यावे. आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा देऊन किमान 26,000 रुपये वेतन व 5,000 रुपये दिवाळी बोनस लागू करावा, अशा मागण्यांचं निवेदन त्यांनी दिलं. केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी 1 सप्टेंबर 2026 रोजी दिल्लीत संसद भवनावर होणाऱ्या देशव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही या प्रसंगी करण्यात आलं. मध्ये या ब्रह्मपुरी तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक या पंचायत समितीवर धडक दिलेले आहे. आपल्याला माहित आहे, गेल्या 2020 पासून ज्यावेळेस या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा कोरोनाचा हा काळ सुरू होता, त्यावेळेस घरदार सोडून सारे घरात लपले असताना या आशा आणि गटप्रवर्तक मात्र रस्त्यावर लोकांमध्ये काम करत होत्या. कोरोना हद्दपार करण्याचे या काम करत होत्या. त्या काळामध्ये कितीतरी आशांना मारझोड झाली. अनेक आशांच्या घरांवर हेच लागवड करतात अशा पद्धतीचा गैरसमज करून त्यांच्या घरावर जाऊन मारामारी करण्याचं सुद्धा काम झालेलं आहे. काही ठिकाणी रिपोर्ट सुद्धा झालेले आहेत. काही ठिकाणी 353च्या नावाखाली आम्ही जेलमध्ये सुद्धा पाठवले संघटनेच्या वतीनं. परंतु आरोग्याचं कणा म्हणून आम्ही काम करत आहोत. जसं बालमृत्यू हद्दपार करण्याची जिम्मेदारी आमची आहे, त्याच पद्धतीने कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही जीवतोड काम केलं असताना सुद्धा सरकारने सांगितलं होतं, हे जोपर्यंत कोरोनाचं काम करत आहेत तोपर्यंत त्यांना दरमहा 1,000 रुपये देण्याचं शासन परिपत्रक काढलं. त्या पत्रकानुसार सन्माननीय शिवसाहेबांनी आदेश काढलं 2020 मध्ये. आम्ही आज 26 मध्ये आहोत. आज 5 वर्ष झाले ज्या हक्काच्या लढाईमध्ये आम्ही होतो. खरं तर जागतिक स्तरावर कोरोना योद्धा म्हणून आमचा मान सन्मान केला गेलं. पण ज्या ठिकाणचे आमचे हक्काचे पैसे मिळायचे आहेत त्यासाठी जर 5-5 वर्ष लागत असतील, 6-6 वर्ष लागत असतील आणि वारंवार पंचायत समितीला येऊन ग्रामपंचायतला जाऊन धडक मारावं लागत असेल, पैसे बनवण्यासाठी पायपीट करावं लागत असेल, ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून आजच्या या आशा गटप्रवर्तकांच्या आंदोलनाच्या वतीने मी इशारा देतो. आता सन्माननीय आमचे दुसरे BDO साहेब यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले की मी तातडीने ग्रामसेवकाची मीटिंग घेणार आहे आणि ज्या ठिकाणच्या महिलांचे पैसे भेटले नाही ते पैसे देण्यासंबंधित सूचना करून एक आदेश काढून आम्ही नक्कीच या सगळ्यांचे पैसे भेटले पाहिजे असे त्यांनी आता मान्य केलेले आहे. ह्या येणाऱ्या पुढच्या 1 महिना आपण इशारा देऊ. 1 महिना ऐकून घ्या, मी तुम्हाला सांगत आहोत. 1 महिन्यात सर्वांचे पैसे भेटले नाही तर हा पंचायत समितीचा जो हाल आहे इथे आपण मुक्कामी बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आशा गटप्रवर्तक कर्मचारी एकजुटीचा, आयटक संघटनेचा लढेंगे जितेंगे. कोरोनाचा थकीत मानधन मिळालंच पाहिजे. आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे. गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जा मिळालाच पाहिजे. पेन्शन लागू झालीच पाहिजे. दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे. दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे. अशा गटप्रवर्तकांची रिटायरमेंट 65 वर्ष झालीच पाहिजे. किमान वेतन लागू झालंच पाहिजे. ऑनलाइन काम नहीं चलेगा. ऑनलाइन काम नहीं चलेगा. कोरोना भत्ता मिळालाच पाहिजे. संघटनेचा